क्रिटिकल क्लिअरिंग अँगल काय ह्याच्याबद्दल डिस्कस करूया. हा आहे कुणाशी संबंधित, तर स्टॅबिलिटी संबंधित आहे. आता इट इज द मॅक्सिमम रोटर अँगल ऍट विच सर्किट ब्रेकर हॅज टू क्लिअर द फॉल्ट इन ऑर्डर टू मेंटेन द स्टॅबिलिटी. म्हणजे हा काय तर मॅक्सिमम रोटरचा अँगल आहे. सर्किट ब्रेकरला काय करायला, फॉल्ट क्लिअर करावा लागेल जेणेकरून सिस्टीम कुठे जाईल तर unstability जाईल. The maximum allowable value of the clearing time and the angle for the system to remain stable are known as critical clearing time and critical clearing angle. आता या ठिकाणी बघा सिस्टीमवरती फॉर एक्झाम्पल फॉल्ट हा इथं आलेला आहे. आता फॉल्ट इथं आल्याच्या कारणामुळे रिअल पॉवर इथं आली. आता हा स्विंग करत राहिला इथपर्यंत गेला, इथं फॉल्ट हा क्लिअर केला. आता हा जो काय डेल्सी आहे, हा डेल्सी काय तर एकाचा क्रिटिकल क्लिअरिंग अँगल आहे. तर आपण म्हणतो काय तर सिम्पली डेल सी आर असं म्हणतो. काय म्हणतो, डेल सी आर असं म्हणतो. हा डेल सी आर काय तर इथली ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे अँगलचे की आपण इथपर्यंत एखादी फॉल्ट क्लिअर करायला पाहिजे. जर आपण इथपर्यंत फॉल्ट हा क्लिअर नाही केला तर सिस्टम या ठिकाणी काय होईल तर अनस्टेबल होईल. याचा हा काय तर साधा मिनिंग आहे क्रिटिकल क्लिअरिंग अँगलचा. द इक्वल एरिया क्रायटेरिया मेथड इज युज्ड इन डिटरमाइनिंग द क्रिटिकल क्लिअरिंग अँगल. दॅट इज द कंडिशन व्हेन द सिस्टम इज स्टेबल provided the fault cleared before the rotor angle exceeds the critical clearing angle. It is not required to know about the critical clearing angle for the stable operation of the system, but we want to know the critical clearing time corresponding to the critical clearing angle. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली क्रिटिकल क्लिअरिंग अँगलची व्हॅल्यू किती असायला पाहिजे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. पण जो काही ठिकाणी क्रिटिकल क्लिअरिंग टाइम आहे, जो काय आपल्याला सर्किट ब्रेकरचा ऑपरेटिंग टाइम डिफाइन करायचा आहे, तो कसा असला पाहिजे तर तो ऑपरेटिंग टाइम शुड बी लेस दॅन द क्रिटिकल क्लिअरिंग टाइम पाहिजे. म्हणजे टीसीआर पेक्षा जो काय टी ऑपरेटिंग आहे तो काय पाहिजे, कमी पाहिजे. आता ऑपरेटिंग आपल्याला डिफाइन करायचं, आपल्याला तसं काय माहिती असणं गरजेचं आहे तर क्रिटिकल क्लिअरिंग अँगल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ऍक्च्युअली जो काही क्रिटिकल क्लिअरिंग अँगल आहे का, या क्रिटिकल क्लिअरिंग अँगलवरून आपण काय करतोय, क्रिटिकल क्लिअरिंग अँगल आपण काय करतोय तर एका टाइम डिफाइन करतोय. या टाइमला आपण काय म्हणतो तर या टाइमला आपण क्रिटिकल क्लिअरिंग टाइम म्हणतो. काय म्हणतो तर क्रिटिकल क्लिअरिंग टाइम असं म्हणतो. आता क्रिटिकल क्लिअरिंग टाइमला आपण म्हणतो सिम्पली काय तर टीसीआर. आता टीसीआर आपल्याला गरजेचं का आहे, कारण जे काही सर्किट ब्रेकर आहे त्या सर्किट ब्रेकरचं जे काही ऑपरेशन टाइम आहे आपण टी ऑपरेटिंग असं म्हणतो, त्याला ऑपरेट केलं पाहिजे. कसं तर बिफोर द टीसीआर, म्हणजे क्रिटिकल क्लिअरिंग टाइमच्या अगोदर काय पाहिजे, ऑपरेट केलं पाहिजे. जेणेकरून सिस्टीम कशी असायला पाहिजे तर स्टेबल असायला पाहिजे. या गोष्टीमध्ये महत्वाच्या आहेत. मग ऍक्च्युअली या केसमध्ये जो काही क्रिटिकल क्लिअरिंग अँगल असतो त्याची व्हॅल्यू कशी असते सिम्पली तर सिम्पली डेल सी आर इज नथिंग बट द क्रिटिकल क्लिअरिंग अँगल व्हिच इज इक्वल टू काय असतो तर कॉस इनव्हर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये पीएस काय तर मेकॅनिकल शाफ्ट पॉवर आहे, इनपुट पॉवर आहे, इनटू या ठिकाणी काय असेल तर डेल मॅक्स मायनस या ठिकाणी काय तर डेल झिरो, या ठिकाणी प्लस होईल PM3 कॉस ऑफ डेल मॅक्स मायनस या ठिकाणी काय होईल तर PM2 कॉस ऑफ या ठिकाणी काय होईल तर डेल झिरो होईल. ब्रॅकेट या ठिकाणी क्लोज होईल. डिवाइड मध्ये काय होईल सिम्पली तर PM3 मायनस या ठिकाणी सिम्पली काय होईल तर PM2 येईल. हा काय असतो क्रिटिकल क्लिअरिंग अँगल असतो. कशामध्ये असेल फॉर एक्झाम्पल तर हा असेल आपल्याकडे डिग्री मध्ये असेल. कशामध्ये असेल तर डिग्री मध्ये असेल. म्हणजे आपण काय करायचं या क्रिटिकल क्लिअरिंग अँगलच्या बिफोरच्या काय करायचं आपण फॉल्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा. हा एक काय असतो बेसिक फॉर्म्युला असतो. लक्षात ठेवला तरी चालेल, नाही लक्षात ठेवला तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण तीन केसेस पाहिल्या. कोणत्या कोणत्या तीन केसेस पाहिल्या त्याच्यामध्ये आपण पाहिला जर फॉल्ट हा या ठिकाणी मिडल ऑफ फॉल्ट ऑकर ऑन मिडल ऑफ पॅरलल ट्रान्समिशन लाईन, ही एक आपण केस पाहिली. कोणते मिडल ऑफ पॅरलल ट्रान्समिशन लाईन आपण पाहिले. सेकंड नंबर आपण केस पाहिले फॉल्ट ऑकर ऑन बस बार, आणि थर्ड एक आपल्याकडे होते फॉल्ट ऑकर ऑन नियर द बस बार. आता आपण ज्यावेळेस फॉल्ट ऑकर ऑन मिडल ट्रान्समिशन पाहिलं त्या केसमध्ये P2 इज इक्वल टू 0 झाला का तर या केसमध्ये कोणत्याही परीचा P2 हा 0 झाला नाही आहे. म्हणजे या केसमध्ये PM2 0 होता का तर PM2 इज नॉट इक्वल टू 0. हा फॉर्म्युला ऍज इट राहील का तर हा ऍज इट राहील. जर फॉल्ट हा ठिकाणी बसबार वरती आलेला असेल तर त्या केसमध्ये काय होता तर PM2 इज इक्वल टू सिम्पली काय होता 0 होता. आणि या केसमध्ये बिफोर द फॉल्टची पॉवर आणि आफ्टर द फॉल्टची पॉवर काय होती बघा तर इक्वल होते. याचा अर्थ या केसमध्ये सिम्पली PM1 इज इक्वल टू काय होता सिम्पली तर PM3 होता. म्हणजे या ठिकाणी जिथं जिथं PM3 आहे त्याला काय करा रिप्लेस करा. कुणी तर PM1 ने रिप्लेस करा. आणि जिथं जिथं आपल्याकडे
PM2 आहे तर PM2 ला काय करा 0 करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे याची व्हॅल्यू काय करा तर 0 ठेवा. म्हणजे जर फॉल्ट हा बसबार वरती आलेला असेल तर त्या केस मध्ये क्रिटिकल क्लिअरिंग अँगलची व्हॅल्यू कसं असेल सिंपली तर डेल CR इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ PS इंटू डेल मॅक्स मायनस डेल 0 प्लस या ठिकाणी PM3 ला काय करा PM1 ने रिप्लेस करा, PM1 कॉस ऑफ डेल मॅक्स हा तर 0 झाला, डिवाइड बाय सिंपली काय तर PM1 राहिला, हा झाला डेल CR फॉर फॉल्ट ऑकर ऑन द बसबार. थर्ड नंबरची केस आहे फॉल्ट ऑन अ नियर द बसबार. आता नियर द बसबारच्या केस मध्ये रिअल पॉवर आउटपुट दोनों फॉल्ट 0 आहे का तर 0 आहे, म्हणजे याही केस मध्ये PM2 0 आहे का तर याही ठिकाणी PM2 इक्वल टू 0 आहे. पण या केस मध्ये जो काय आपण पाहिला कोणता पाहिला तर या केस मध्ये असणारा जो काही आपल्याकडे असेल तो कोणता आहे बघा तर जो काय आपल्याकडे PM3 आहे विच इज नॉट इक्वल टू काय तर PM1 आहे, म्हणजे बिफोर द फॉल्ट ची पॉवर आणि आफ्टर द फॉल्ट ची पॉवर सेम आहे का तर नाही, म्हणजे या केस मध्ये आपण PM3 ला PM1 ना रिप्लेस करू शकत नाहीये, म्हणजे याही केस मध्ये फॉर्म्युला हा आजच राहिला, फक्त PM2 इक्वल टू काय येईल तर या ठिकाणी 0 येईल. या गोष्टी आपल्याला डेल CR च्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. क्रिटिकल क्लिअरिंग अँगल बद्दल मला जेवढे या ठिकाणी सांगता आलं शॉर्ट मध्ये त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि ह्या 3 कंडिशन आपण लक्षात ठेवायच्या. ऍक्च्युली याच्याबद्दल आपल्याला येईला किंवा जेईला या ठिकाणी क्वेश्चन हा विचारला जाणार नाहीये, पण तरी पण जर विचारला तरी पण मी काय ठेवलं या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. कधी या ठिकाणी रिअल पॉवर आउटपुट 0 असेल, कधी आपल्याला या ठिकाणी PM2 इज इक्वल टू PM3 इज इक्वल टू PM1 घ्यायचा ठिकाणी सांगितलं. आता क्रिटिकल क्लिअरिंग अँगल हा अँगल आहे कोणामधला तर डेल 0 मधला आणि डेल मॅक्स मधला. आता डेल मॅक्स या ठिकाणी काय तर रोटर या ठिकाणी मॅक्झिमम कुठपर्यंत स्विंग करू शकतो हा काय तर तिथला अँगल आहे, आणि डेल 0 हा काय तर या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी सिस्टीम वरती फॉल्ट या ठिकाणी येईल तिथला हा काय तर अँगल आहे. या ठिकाणी PM3 हे काय तर आफ्टर द फॉल्ट क्लिअरिंग मधले काय तर मॅक्झिमम आउटपुट पॉवर आहे. PM2 हे काय तर ड्युरिंग द फॉल्ट मध्ये मॅक्झिमम ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी लिमिट किती आहे ते काय तर PM3 आहे. या सर्व गोष्टींच्या मध्ये महत्त्वाच्या आहेत आणि आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एवढं डिस्कशन आपल्याला क्रिटिकल क्लिअरिंग अँगलच्या संबंधी काय तर महत्त्वाचं आहे. आता आपण पुढे जाऊया. याचा आपण उपयोग करतो कोणासाठी तर आपल्याला क्रिटिकल क्लिअरिंग टाइम कडे माहिती असणं गरजेचं आहे, कारण सर्किट ब्रेकरचं आपण डिझायनिंग कशा बेसवरती करतो तर क्रिटिकल क्लिअरिंग टाइमच्या बेसवरती करतो. आणि हा क्रिटिकल क्लिअरिंग टाइम रिलेटेड कोणाशी आहे तर जो काय डेल CR आहे या डेल CR च्या संबंधित आहेत. म्हणजे ऍक्च्युली क्रिटिकल क्लिअरिंग टाइम म्हणजे काय असतो तर इट इज द मॅक्सिमम टाइम ऍट विच अ क्रिटिकल it is the maximum time at which a circuit breaker must be clear the fault for the system to remain the stable. म्हणजे हा काय तर अगेन मॅक्सिमम टाइम आहे after which circuit breaker has to clear the fault. म्हणजे या टाइम पर्यंत सर्किट ब्रेकर काय केलं पाहिजे फॉल्ट क्लिअर केला पाहिजे, पण सिस्टम काय स्टेबल मध्ये राहिला. Critical clearing time is the time when the rotor would have the moved into the critical clearing angle. म्हणजे या हा टाइम संबंधित कोणाचा आहे तर एकाने डेल CR आहे. कोणाचा आहे तर सिंपली या ठिकाणी डेल CR आहे. मग क्रिटिकल क्लिअरिंग टाइमचा ठिकाणी फॉर्म्युला काय असतो सिंपली तर TCR इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 into m where m is nothing but the moment of inertia divided by काय तर accelerating power आहे इंटू या ठिकाणी काय तर डेल CR मायनस काय तर डेल 0 आहे. काय तर डेल CR मायनस डेल 0. आता डेल CR हा काय तर क्रिटिकल क्लिअरिंग अँगल आहे आणि डेल 0 हा काय तर इनिशियल स्विंगचा ठिकाणी अँगल आहे. म्हणजे ऍक्च्युली क्रिटिकल टाइम हा कोणाच्या मध्ये असेल तर क्रिटिकल अँगल आणि इनिशियल अँगलच्या मध्ये असेल. याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दस क्रिटिकल क्लिअरिंग अँगल इज इक्वल टू 2m divided by काय तर accelerating power into del C minus del 0 where in this case p is equal to काय तर 0 आहे during the fault and hence px is equal to simply काय तर pm आहे. आता या ठिकाणी बघा क्रिटिकल क्लिअरिंग टाइम जो काय असतो तो कोणता असतो बघा. या ठिकाणी हा डेल 0 आहे, या ठिकाणी हा काय तर डेल C आहे. या दोघांच्या मधला जो काही टाइम आहे त्याला आपण काय म्हणतो सिंपली तर TCR असं म्हणतो. काय म्हणतो TCR. म्हणजे ऍक्च्युली जो काही या ठिकाणी फॉल्ट क्लिअरिंग टाइम आहे फॉर एक्झाम्पल हा डेल CR इथं आहे, या डेल CR पर्यंत काही टाइम पण घेतला त्याला आपण म्हणतो काय तर सिंपली TCR असं म्हणतो. म्हणजे जो काही टाइम आहे तो मॅक्सिमम टाइम आहे जिथून आपल्याला सर्किट ब्रेकरना फॉल्ट या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणजे ऍक्च्युली जे काही आपण आता पाहिलं पुण्याच्या केस मधलं पाहिलं बघा, जो काही आपण पाहिला या ठिकाणी TCR एक पाहिला आणि सेकंड आपण काय पाहिला डेल CR पाहिला. TCR अँड डेल CR या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत कोणाशी तर सिस्टीमच्या ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी रिलेटेड. कोणाशी तर ट्रान्झिएंट स्टॅबिलिटीचा यांचा काय तर डायरेक्ट संबंध आहे. कोणाशी ट्रान्झिएंट स्टॅबिलिटीशी.
It helps us design the operating time of the relay and circuit breaker so that the total time taken by them should be less than the critical clearing time for the stable operation of the system. म्हणजे ऍक्च्युअली ऑपरेशन टाइम काय पाहिजे तर should be less than the या ठिकाणी क्रिटिकल क्लिअरिंग टाइम पाहिजे. या गोष्टीमध्ये महत्वाचं आहे. हा काय तर मॅक्झिमम टाइम आहे अप टू विच सर्किट ब्रेकरनं फॉल्टला क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि हा काय तर मॅक्झिमम क्रिटिकल अँगल आहे अप टू विच सर्किट ब्रेकरनं काय केलं पाहिजे फॉल्टला क्लिअर केलं पाहिजे. अदरवाइज सिस्टम काय करेल तर अनस्टेबिलिटी मध्ये जाईल. या गोष्टी आपल्यामध्ये महत्वाच्या आहेत. मग ऍक्च्युअली आपण जे काही पॉवर सिस्टम स्टॅबिलिटी पाहतो का या पॉवर सिस्टम स्टॅबिलिटी मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट कोणता आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आपण जे पाहिलं या स्टेडी स्टेट मध्ये आणि ट्रान्झिएंट मध्ये फर्स्ट होता कोणता तर स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी होती. कोणते स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी होते. या स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीला इंप्रूव्ह करायचा आहे. सिंपली फॉर्म्युला काय करायचा लक्षात ठेवायचा कोणता सिंपली तर सिंपली या ठिकाणी Pmax इज इक्वल टू सिंपली काय तर EV डिवाइडेड बाय X. या फॉर्म्युला आपण अनालिसिस असं करायचं की E वाढवा V वाढवा लिमिट वाढेला X ला कमी करा लिमिट एकाने वाढेला. म्हणजे मेथड फॉर इम्प्रूव्हिंग ऑफ द स्टेडी स्टेबिलिटी कोणत्या असतात तर बरेच मेथड असतात. तसंच जे काय आपण ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी पाहिले या ट्रान्झिएंटच्या केसमध्ये आपण काय करतो तर डिस्टर्बन्स देतो. कसा तर लार्ज अँड सडन डिस्टर्बन्स आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि सिस्टम या ठिकाणी बिहेवियर कसं करते याचा काय करतो आपण स्टडी करतो. जर लार्ज आणि सडन सिस्टम जर आपल्याकडे स्टेबिलिटीकडे आली तिच्या ओरिजिनल पोझिशनला आली सिस्टम काय तर स्टेबल आहे अदरवाइज काय तर अनस्टेबल आहे. याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आपण या ठिकाणी काय यूज करतो तर या ठिकाणी आपण इक्वल एरिया यूज करतो. आता इक्वल एरिया क्रायटेरिया हा ऍप्लिकेबल कोणासाठी आहे तर हा ऍप्लिकेबल आहे फक्त आणि फक्त सिंगल मशीन अँड इनफायनाइट बस सिस्टम साठी ऍप्लिकेबल आहे. आता टू मशीन आपण काय करूया तर ज्या काय दोन मशीन आहेत आपण करूया सिंगल मशीन मध्ये कन्वर्ट करूया आणि त्या केसमध्ये काय करूया इक्वल एरिया आपण ऍप्लिकेट करण्यापूर्वी करूया. जर सिस्टम एकाने मल्टी मशीनचे असेल कोणाचे असेल तर मल्टी मशीनचे असेल तर या केसमध्ये आपण काय करूया सोल्युशन ऑफ द स्विंग इक्वेशन घेऊया. हे कसं असेल तर काय न्यूमेरिकल सोल्युशन असेल. कोणता तर न्यूमेरिकल सोल्युशन असेल. मग जे काय आपण इक्वल एरिया क्रायटेरिया पाहिला या इक्वल एरिया क्रायटेरिया मध्ये सिस्टम आपल्याला काय पाहिजे तर स्टेबल पाहिजे. सिस्टम स्टेबिलिटी आपल्याला जो काय ऍक्सिलरेटिंग एरिया आहे मस्ट बी लेस दॅन पाहिजे काय तर डिसेंडिंग एरिया पेक्षा पाहिजे. जर सिस्टम आपल्याला क्रिटिकल स्टेबल पाहिजे असेल तर त्या केसमध्ये A1 शुड बी इक्वल टू काय पाहिजे 80 पाहिजे. जर आपल्याला सिस्टम आपल्याला अनस्टेबल पाहिजे असेल तर त्या केसमध्ये जो काय A1 आहे तो A1 हा A2 पेक्षा पाहिजे ग्रेटर पाहिजे. अगेन सिस्टमचे स्टेबिलिटी पाहिजे. आपण काय पाहतो स्विंग कर्व पाहतो. आता हा स्विंग कर्व कोणामध्ये असतो तर जनरली हा असतो रोटरचा अँगल डेल आणि या ठिकाणी टाइम मध्ये असतो. कोणामध्ये रोटर अँगल आणि टाइम मध्ये असतो. ऍक्च्युअली सिस्टम जर आपल्याला स्टेबल पाहिजे असेल तर डी डेल डिवायडेड बाय dt इज इक्वल टू काय पाहिजे 0 पाहिजे. रोटरचा आपल्याला कोणत्याही पद्धतीने स्विंग नको आहे सिस्टम स्टेबिलिटी. जर हा डी डेल डिवायडेड बाय dt if d del divided by dt is a greater than 0 येत असेल म्हणजे ऍक्सिडेंट होतो या ठिकाणी म्हणजे सिस्टम कसे तर अनस्टेबल आहे. कशा आहे तर काय अनस्टेबल आहे. म्हणजे सिस्टम टू बी स्टेबल जो काय ठिकाणी d del divided by dt हा काय पाहिजे मस्ट बी इक्वल टू 0 पाहिजे. याही गोष्टी महत्त्वाच्या येतात. या केसमध्ये आपण स्टडी करतो कोणाचा तर वर्स्ट केस अनालिसिस पण स्टडी करतो. आता वर्स्ट केस अनालिसिस कुठे होतं तर ड्युरिंग द फर्स्ट स्विंग मध्ये मॅक्झिमम स्विंग कुठपर्यंत होईल तर त्याचा आपण स्टडी करतो. जर कोणा बाकी कंडिशन कमी असतील याही गोष्टीकडे महत्त्व येतं. आपण नंतर काय पाहिलं तर ऍप्लिकेशन ऑफ द इक्वल एरिया क्रायटेरिया पाहिलं. काय पाहिले तर ऍप्लिकेशन ऑफ द इक्वल एरिया क्रायटेरिया पाहिलं. याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलं इफ द फॉल्ट्स ऑकर ऑन द मिडल ऑफ द पॅरलल ट्रान्समिशन लाईन. जर हा फॉल्ट एकाने मिडलला एकाने ऑकर झाला असेल तर फॉल्ट मिडलला ऑकर झाल्याच्या केसमध्ये जे काय पॉवर आउटपुट आहे ड्युरिंग द फॉल्ट 0 होतंय का तर काही 0 होत नाहीये. म्हणजे या केसमध्ये PM1 इज इक्वल टू PM3 होते का तर या ठिकाणी नाही होत आहे. या ठिकाणी आपण डिफाइन काय केला तर डेल सी आर डिफाइन केला. या डेल सी आर च्या ठिकाणी व्हॅल्यू काय आली सिंपली तर या ठिकाणी कॉस इनवर्स ऑफ सिंपली PS इंटू डेल मॅक्स मायनस डेल 0 प्लस या ठिकाणी PM3 into cos of del max minus PM2 into cos of काय होईल del 0 होईल डिवाइड बाय सिंपली काय होईल तर या ठिकाणी PM3 minus PM3 होईल. काय PM3 minus सिंपली या ठिकाणी PM2 होईल. हे कोणासाठी आला तर इफ द फॉल्ट ऑकर ऑन द मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. जर फॉल्ट हा सेकंड नंबर केस मध्ये आला कुठं तर नियर द बसबार जर आपल्याकडे फॉल्ट आलेला असेल तर त्या नियर द बसबारच्या केस मध्ये रिअल पॉवर आउटपुट ड्युरिंग द फॉल्ट काय होईल तर 0 होईल. आता हे पॉवर आउटपुट 0 झाल्याच्या कारणामुळे PM2 या ठिकाणी काय होतं 0 होईल. हा PM2 झाले तर काय करा 0 ठेवा हा 0 जाईल इथला 0 जाईल सिंपली जो काय डेल्टा डेल्टा आपल्याकडे राहिला. आता जर या केस मध्ये जर PM3 इज इक्वल टू PM1 होत नसेल म्हणजे हे जर दोन्ही इक्वल होत नसतील तर आपण PM3 ला
PM1 ना काय रिप्लेस करायचं तर नाही करायचं. थर्ड नंबरचे केस इफ द फॉल्ट ऑकर ऑन. आता फॉल्ट कुठे ऑकर होते तर इफ द फॉल्ट ऑकर ऑन बसभर जर काही फॉल्ट ऑकर होत असेल तर त्या केसमध्ये काय तर PM2 इज इक्वल टू काय तर 0 आहे आणि या केसमध्ये PM3 इज इक्वल टू सिम्पली काय तर PM1 आहे. जर असं असेल तर या ठिकाणी जो काय असणारा डेल्सिआर आहे तो डेल्सिआर ठिकाणी काय होते तर सिम्पली या ठिकाणी कॉस इनवर्स ऑफ या ठिकाणी PS इंटू या ठिकाणी डेल मार्क्स मायनस डेल 0. आता प्लस या ठिकाणी PM3 आहे. आता PM3 म्हणजे काय तर PM1 आहे म्हणजे सिम्पली आपण PM1 असं म्हणूया का तर येस म्हणूया. डेल मार्क्स होईल या ठिकाणी डिवाइड बाय मध्ये काय येईल तर सिम्पली या ठिकाणी PM3 मायनस PM2. आता PM2 0 आहे इथं घेतला का नाही आहे इथं घ्यायचं का नाही आहे. PM3 ची व्हॅल्यू काय तर PM1 बरोबर आहे म्हणजे सिम्पली इथं काय तर PM1 येईल. हा झाला डेल्सिआर इफ द फॉल्ट ऑकर ऑन द बस बार. आणि फोर्थ नंबरचा आपण पाहिला काय तर TCR पाहिला व्हिच इक्वल टू अंडर रूट ऑफ टॉइस ऑफ m डिवाइड बाय PN इंटू या ठिकाणी काय तर डेल्सिआर मायनस डेल 0 आहे. हा या ठिकाणी काय तर अँगल आहे कोणामधला तर हा काय तर टाइम आहे कोणामधला तर डेल्सिआर आणि डेल 0 मधला म्हणजे हा मॅक्झिमम टाइम आहे जिथपर्यंत सर्किट ब्रेकरला फॉल्ट काय करणार क्लिअर करण्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे ऍक्च्युली जो काही ठिकाणी टी ऑपरेटिंग टाइम आहे तो काय पाहिजे तर मस्ट बी या ठिकाणी TCR पाहिजे. हाही मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे. आपण अशा पद्धतीने पॉवर स्ट्रीमचे काय केले स्टडी केला. यानंतर आपण काय करूया याच्यावरती असणारे वेरियस MCQ चं डिस्कशन करूया. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.